परभणी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवांवर शुल्क लागू या निर्णयाविरोधात निदर्शने आंदोलन। नमस्कार, श्रमिक विश्वामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी सचिन देशपांडे। 1 सप्टेंबर पासून परभणी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या सामान्य रुग्णालयात रुग्णांना सशुल्क उपचार सेवा देण्यात येणार। शासनाच्या 20 नोव्हेंबर 2017च्या या निर्णयानुसार आरोग्य सेवांसाठी ठराविक शुल्क आकारले जाणार असून त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू झाली आहे। आरोग्य हा सर्वसामान्य नागरिकांचा मूलभूत हक्क मानला जातो। शिक्षण व आरोग्य या दोन क्षेत्रांच्या बाबत शासनाने धोरणात्मक उत्तरदायित्वाने काम करणे अपेक्षित आहे। मात्र उलटपक्षी परभणीसारख्या महाराष्ट्र जिल्ह्यातील जनतेवर उपचार शुल्काचे ओझे लादणे हा निर्णय अन्यायकारक असल्याची जनतेची भावना आहे। मागणी सशुल्क निर्णय रद्द करून विनाशुल्क सेवा सुरू कराव्यात। स्थानिक सामाजिक संघटना, ऑल इंडिया युथ फेडरेशन, रुग्ण कल्याण समित्या तसेच नागरिकांनी शासनाकडे तीव्र आवाज उठवला असून सशुल्क उपचार तात्काळ लागू करून आरोग्य सेवा पूर्ववत विनाशुल्क सुरू कराव्यात अशी मागणी केली आहे। याच मागणीसाठी आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी परभणी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठा यांच्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले। यात ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा ॲडव्होकेट महावीर क्षीरसागर, राजन क्षीरसागर व परभणी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल जाधव यांनी सहभाग नोंदवला। श्रमिक विश्व न्यूज साठी सचिन देशपांडे, परभणी।